जय भीम मंडळींनो, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे 4था. तर बघू शकता बाप बेटे निघालेत मस्त असं राऊंड मारायला. दोघांची आंघोळ वगैरे झालेली आहे. तर आंघोळ झाल्याच्यानंतर आम्हाला जायलाच हवं आहे बाहेर. तर आज स्पेशल होता माझ्या नवऱ्यासाठी नाश्ता. अंडा घोटाळा बनवला होता, फर्स्ट टाईम बनवला होता. तर आता त्यांचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. तर म्हटलं पहिला ती पाव वगैरे बटरमध्ये शेकवून घेते आणि मग त्यांच्यासाठी प्लेट सर्व करते, प्लेट तयार करते. बघूच चला मग त्यांच्याकडे आता घेऊन जाते कसं झालं आहे. तर ते झोपले होते, पटकन उठलेत प्लेट बघून. तर त्यांना खूप आवडलं. बघू शकता त्यांनी असा रिव्ह्यू दिलेला आहे छान म्हणून. तेवढ्यात मग ह्या दोघांचा बाबेटींचा नाश्ता झाला होता आणि इथं त्यांची मस्ती चालू होती आमच्या गावाची. बघू शकता तो काय बोलतोय, तो ऐका तुम्ही, तुम्हालाही आवडेल. बाबू काय कुठं कुठं जायचं तुला? येडा बाबू. तर इथं बाबूची मस्ती चालू होती आणि इथं बघा पोरं त्यांना नाणेटे म्हणजे साप भेटला होता. पिल्लं असतात ती 7 अशी मागोमाग येतात. तर त्याला नाणेटी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती. आमच्याकडे तर इथं नाणेटी म्हणून ओळखलं जातं त्या सापाला. तर ते पोरं इथं मारत होते का, कारण की कोण मोठं माणूस नव्हतं तर त्याला कुठं सोडणार, म्हणून ते पोरं मारत होते त्याला. अरे बस. ही दुसरीच नाणेटी सापडली होती. तर आता बघू 7 अशा पाठोपाठ येतात. तर अजून 5 बाकी होत्या. काय माहिती काय कुठं गेल्यात ते. ते इथं ह्यांचं मारायचं काम चालू होतं का, कारण की कोणच मोठं माणूस नव्हतं वाडीमध्ये. तर असा होता आमचा आजचा ब्लॉग. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. ओके बाय.